तर सर्वांना जय भीम. जय भीम. जय भीम. तर मागचा वर्ग जो आहे, मागच्या शनिवारचा वर्ग जो आहे, त्यामध्ये आपण पहिला पाठ नाही का, आता किती पाठ होतील माहीत नाही मला, पण पहिला पाठ आपण पाहिला बरोबर. ध्यान म्हणजे आहे काय, आणि ब्रह्मचारी सुघोष यांनी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. बऱ्याचशा म्हटल्यानंतर एक अजून मला वाटतं सारांशच थोडासा येणार आहे त्यामध्ये, पण त्यांच्याकडं मला प्रेरणा भेटली बरं का, की नेमकं काय सांगायला लागणार आहे. अर्थात ध्यान हे प्रत्यक्ष करण्याची कृती आहे नाही का. हे सांगणं त्यासाठी खूप आपल्या स्वतःच्या मनाला सखोल जाणावं लागतं नाही काय, आपल्या मनाला नाही काय. कारण असं म्हणतात की बौद्ध धर्मामध्ये 41 प्रकारची ध्यान आहेत. किती प्रकारची ध्यान आहेत? 41 नाही काय. आता ती 41 मलाही माहीत नाहीत, ज्येष्ठ धर्मचार्यांकडून ते मी ऐकले तरी त्याबद्दल परंतु आपण काही ध्यानच आपल्याला माहिती आहेत. जसं की आता आपण मैत्री भावना केलं, आनापानसती, ही समता ध्यान आहे, विपश्यना ध्यान आहे, 12 निदानं आहेत, 6 धातूवरचं ध्यान आहे, अनित्याचं ध्यान आहे नाही काय. ही अशी ध्यानं जी आहेत ना, ही अशा प्रकारची आहेत नाही का बौद्ध धर्मामध्ये, किंवा विपश्यना आपण म्हटलं बघायची नाही काय. तर ही जवळजवळ अशी 41 प्रकारची ध्यानं आहेत. आणि आपण जे ध्यान करतो ते काय करतो? समता ध्यान करतो, म्हणजे आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करतो ना का. एवढंच मला वाटतं आपण ध्यान करतो. आणि जस्ट सिटिंग किंवा मैत्री भावना म्हणजे हे मनाला शांत करण्याचं ध्यान आहे, ज्यावरती आपण स्वतःला जर विकसित केलं अधिक, तर मग आपण पुढची ध्यानं, किंवा तुम्ही जर धर्ममित्र आता होत आहे काही लोक, पुढे तुम्ही आला की तुम्हाला मग हळूहळू ध्यान त्याच्यातले आज मी सांगणार आहे ते दोष विषय जे आहे ती विषय सांगणार आहे, आणि 5 अडथळे मी सांगणार आहे आजच्या ध्यानामध्ये. तर हे तुम्हाला कधी कळेल, तुमचा प्रवास असाच चालत राहील नाही काय पुढे पुढे, तेव्हा तुम्हाला अधिक सखोल ध्यानामध्ये जाता येईल. चलित ध्यान पण आहे आपल्याकडं. तीर्थ बौद्ध संघामध्ये आपण चलित ध्यान पण घेतो आहे की नाही, चालताना ध्यान आपण घेतो. आणि मी मागच्या वर्गामध्ये म्हणालो होतो, अगदी शेवटी मला आठवलं होते म्हणून मी म्हणालो की बौद्धांचे 10 अलंकार आहेत. किती अलंकार आहेत? 10 अलंकार आहेत. आणि 10 अलंकारामध्ये पहिला अलंकार कोणता आहे? ध्यान आहे. आणि इथंच आपली गडबड झालेली आहे. आपलं जे काही वर्किंग व्यवस्थित होत नाही ते कशामुळं? तर ह्या पहिल्या अलंकारामुळे नाही का. आपण बाकीचे मधले सगळे अलंकार, धम्मप्रवचनं किंवा इतर जे काय आहे नाही का, ते सगळं करत असतो. परंतु जी सिद्धार्थाचीला जी काही संपत्ती प्राप्त झाली, सिद्धार्थाचा जो काही विकास झाला नाही काय, तो कुठून झालेला आहे? ध्यानातून झालेला आहे. आणि तो ध्यान हा अलंकार आहे ना, हाच आपण काय करत नाही? परिधान करत नाही. आणि म्हणून आपली पुढची गडबड चालू आहे. ध्यान केल्याशिवाय आपण स्वतःला ओळखू शकत नाही. मी कोण आहे? सुरुवातीला मला पण खूप असं वाटायचं की मी खूप चांगला माणूस आहे, पण जेव्हा ध्यान करायला लागलो तेव्हा खरंच स्वरूप समोर येतं नाही काय, मी किती वाईट माणूस आहे नाही काय. अर्थात जेव्हा तुम्ही स्वतःला डेव्हलप कराल तेव्हा मग तुम्हाला तुमच्या मनातले विकार तुम्हाला काढता येईल. तर बुद्धाच्या धम्माची सुरुवात जी आहे ना, ती काहीतून झालेली आहे? ध्यानातून झालेली आहे नाही का. सिद्धार्थाने सखोल ध्यान केलं नाही काय. म्हणजे त्याचे 2 गुरु जे आहेत, आळागाम आणि उदकरामपुत्र नाही का, उदकरामपुत्र यांच्याकडून त्याने संख्या ध्यानाचं घेतलं. नंतर एकाकडनं त्याने ध्यान शिकला, परंतु ते कसं होतं, त्यासाठी अपूर्ण होतं नाही काय, पुरेसं नाही. त्यांच्याकडे ते तेवढंच होतं, सीमित. मग स्वतः सिद्धार्थाने काय केलं? स्वप्रयत्नातून त्याने ध्यानाला सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर सखोल चिंतन केलं, ध्यान केलं, आणि त्याने त्यानंतर काय केलेलं आहे? आपल्या मनावर कार्य केलेलं आहे नाही काय. म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही विकार आहेत, राग, द्वेष, लोभ नाही काय, तृष्णा, आसक्ती, अहंकार, मी, हे सगळे विकार त्याला कुठे दिसले? ध्यानामध्ये बसल्यावर दिसले नाही का. आणि मग या विकार त्याने आपल्या मनातून काढले, किंवा त्यांना टर्न केलं. या नकारात्मक विचारांना काय केलं? त्याने टर्न केलं, आणि सकारात्मक विचारामध्ये येऊन मग तो सिद्धार्थाचा कोण झाला? सम्यक संबुद्ध झालेला नाही काय. आणि धम्मपदामध्ये पहिलीच गाथा आहे काय आहे? मनो पुब्बा गमा धम्मा मनो सेट्टा मनोमय आहे ना काय. तर पुढं आहे ते काय, तर काय म्हटलंय की तुम्ही जर कुशल कर्माने कृती कराल किंवा तुम्ही अकुशल कर्माने कृती कराल तर तुमच्या जीवनामध्ये काय होईल? दुःख. जसं बैलाच्या मागे गाडीचं त्याचं चाक जे आहे नाही काय, ते चाक नाही का त्याच्या मागं कायमचं चालू असतं, तसं दुःख तुमच्या मागे सतत येईल. आणि तुम्ही जर कुशल कर्म केलं तर तर काय होईल? सुख तुमच्या मागे असं येईल, जसं आकाशामध्ये चंद्र असतो, म्हणजे पौर्णिमेची जे काय चंद्र असतो त्याची सावली पडते नाही का आपली, तसं सुख आपल्या मागं
आपल्यासोबत चालत राहतं, असं भगवान बुद्धांनी या धम्मपदाच्या पहिल्या गाथेमध्ये म्हटलेलं आहे ना काय. आणि म्हणून जेव्हा आपण स्वतः सुखी होतो आणि इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो नाही काय, त्यामुळं काय होतं, आपणही स्वतः सुखी होतो आणि इतरांना पण सुखी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जेव्हा आपण आपल्यामध्ये नकारात्मक विचार येतात नाही का, अहंकार येतो किंवा इतर जे विकार आहेत नाही काय, तेव्हा आपण काय करतो, कायाने वाचाने आणि मनाने स्वतः तर दुःखी होतोच पण इतरांना पण दुःखी करतो नाही काय. आणि म्हणून बुद्ध आणि त्या धम्मामध्ये बाबासाहेब काय म्हटलेले आहेत की सर्वप्रथम जर आपण कोणती गोष्ट केली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची किंवा सर्वात प्रथम जर आपण कोणती गोष्ट केली पाहिजे तर ती म्हणजे आपल्या मनाचा विकास केला पाहिजे नाही काय. तर बुद्ध कोण आहेत, बुद्ध हे कोण आहेत, डॉक्टर. बुद्ध स्वतः म्हणतात की मी डॉक्टर आहे नाही काय. आणि डॉक्टर काय करतात, आजार शोधून काढतात किंवा आजाराचं निदान करतात नाही का. काही टेस्ट असतात बघा, आपण बघतो त्या टेस्ट करायला लागतात आपल्याला, तुम्हाला कोणता ताप आहे, व्हायरल आहे की मग मलेरिया आहे का डेंग्यू आहे नाही काय. आणि मग ते निदान आलं की मग ते आपल्याला काय करतात, औषध गोळ्या, म्हणजे समस्या काय आहेत नाही काय. आणि त्यानंतर डॉक्टर काय करतात, आपल्या आजारावर किंवा आपल्या समस्येवर इलाज करतात किंवा इलाज सांगतात किंवा औषध देतात. आणि बुद्धाने सुद्धा काय केलेलं आहे, तसंच केलं नाही का. मानव जातीचा आजार काय आहे तो शोधून काढला आणि तो आजार कोणता आहे तर दुःख आहे, असमाधान आहे. आणि आम्ही दुःखी का आहोत किंवा आम्ही असमाधानी का आहोत, तर आम्ही अकुशल कर्म केल्याने आम्ही दुःखी आहोत, नकारात्मक विचार केल्याने आम्ही असमाधानी आहोत. आणि आपली अकुशल कृती आम्हाला काय करत असते, दुःखी बनवत असते. असमाधानी जी कृती आहे ती आम्हाला काय करत असते, नकारात्मक बनवत असते. अशा प्रकारे बुद्धांनी आपल्या या आजाराचा शोध लावला आणि त्यावर काय केलेलं आहे, आपल्याला इलाज पण सांगितलेला आहे नाही काय. आणि म्हणून आजच्या या विषयावरती आपण काय करणार आहोत, तर ध्यान म्हणजे काय नाही काय. खरोखर ध्यान म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय आहे, आपल्या मनाचा आरसा आहे नाही काय. जसं आपण चेहरा बघतो आरशामध्ये नाही काय, तेव्हा आपलं प्रतिबिंब दिसतं, पण मनाच्या आरशामध्ये आपलं खरं स्वरूप नाही का, आपलं मन कसं आहे हे आपल्याला कळतं नाही का. ध्यान म्हणजे आपल्या मनाची काय आहे, एक प्रकारची साधना आहे नाही का. ध्यान म्हणजे आपल्या मनाला ओळखणं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की मी कसं आहे, चांगला आहे का वाईट आहे, अहंकारी आहे का द्वेषी आहे नाही काय. अशा प्रकारचं काय करतो आपण, आपल्या मनाला ओळखतो. ध्यान म्हणजे जीवन जगण्याची एक कलासुद्धा आहे नाही का. ध्यान म्हणजे आपल्या भावना अंगाशी आपले चाललेले युद्ध आहे, एक संघर्ष आहे आणि एक धाडससुद्धा आहे. ध्यान कोणी करू शकत नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ध्यान तेच लोक करू शकतात जे आपल्या मनात निर्माण होणारा जो काही संघर्ष असतो नाही काय. तुम्ही ध्यानाला बसलात, मी विपश्यनाचे अनेक मित्र माझे बघितलेले आहेत नाही काय. केवळ आपल्याला ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं कल्याण मित्रता असल्यामुळं आपल्या ध्यानामध्ये जेव्हा विकार येतात, नकारात्मक विचार येतात, आपण त्यावेळेस खूप भयभीत होतो नाही काय. आणि मग आपल्याला कल्याण मित्रता असल्यामुळं आपला कल्याण मित्र जो आपल्यासाठी आपल्या पेक्षा काय असतो, धम्ममार्गावरती आपल्यापेक्षा जास्त अनुभवी असतो नाही काय, पण तो आपल्याला गायडन्स करतो नाही काय, कशा प्रकारे या विकारावरती किंवा कशा प्रकारे या नकारात्मक विचारावरती काम करतात. आणि म्हणून ध्यान हे काय आहे, संघर्ष आहे, धाडस आहे. ध्यान म्हणजे आपल्या मनाची एकाग्रता आहे. ध्यान हे काय करतं, आपल्या मनाला शांत करण्याचं एक साधन आहे, एक जागृती आहे. आणि ध्यान हे काय आहे, भंते संघर्षी म्हणतात की ध्यान हे धम्माचे उगमस्थान आहे. ध्यान हे धम्मक्रांतीचे बीज आहे ना का. ध्यान काय आहे, धम्मक्रांतीचे बीज आहे. कारण बुद्धांच्या धम्माने धम्म उदयास आला आणि बुद्धांच्या ध्यानाने धम्म उदयास आला आणि बाबासाहेबांच्या ध्यानाने धम्मक्रांती उदयास किंवा निर्माण झाली. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे नाही काय. कुशल चित्ताची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी, आपल्यामध्ये संपूर्ण परिवर्तन करण्यासाठी ध्यानाचा उपयोग केला पाहिजे. बुद्धत्व प्राप्त करणे, बनते असं म्हणतात की बुद्धत्व प्राप्त करणे हे आपल्या ध्यान साधनेचा हा आपला काय आहे, मूळ उद्देश आहे नाही काय. पूज्य भंते ओरगेण संघर्षित यांच्या शिकवणीप्रमाणे आपण काय करत असतो, सर्वसामान्य जाणीव किंवा इंद्रियजन्य जे जाणीव आहे नाही काय, त्या जाणीवेपासून स्वजाणीवेमध्ये येतो आणि स्वजाणीवेतून लोकोत्तर जाणीवेकडे प्रवास करीत असतो. म्हणजे काय करतो, इंद्रियजन्य जागृती आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे इंद्रियजन्य जाणीवेतून आपण
इंद्रियांच्या गरजेनुसार वागत असतो. आता इंद्रिय किती आहेत आपल्याला ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण, बरोबर. आपल्या शाळेत शिकवलेलं असेल नाही का, ज्ञानेंद्रिय आपण त्याला म्हणतो. तो कोणते 5 ज्ञानेंद्रिय आहेत, बरोबर. कोणते कोणते? कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ, नाही का. हे 5 काय आहेत? ज्ञानेंद्रिय आहेत किंवा इंद्रिय आहेत आपण असं म्हणू शकतो, नाही काय. आणि मग काय करतो आपण? कानाने काय करतो? ऐकतो, नाही काय. आपल्याला सोबत कोण काय बोलतंय ते आपण ऐकतो, नाही काय. त्यानंतर नाकाने काय करतो? तर आपण सुगंध घेतो किंवा श्वास घेतो आणि सोडतो. डोळ्याने काय करतो? आपण पाहतो, एकमेकांना पाहतो. आता मी तुम्हाला पाहत आहे की तुम्ही मला पाहता. त्यानंतर त्वचेने काय करतो? त्वचेने आपल्याला स्पर्श करतो, नाही काय. फॅनची हवा आपल्याला दिसते का? परंतु कशाने ती जाणवते? स्पर्श. त्वचेला स्पर्श झाल्यामुळे ती जाणवते. आणि जीभ काय आहे? आपल्याला जिभेमुळे काय करते? पदार्थाची चव कळते. खारट आहे, तुरट आहे, आंबट आहे, गोड आहे, कडू आहे, नाही काय. तर हे 5 इंद्रिय आहेत, नाही. कारण ह्या 5 इंद्रियांच्या माध्यमातून आपलं जीवन चालू असतं. आपण या इंद्रियवर जीवन जे आहे ते अशा प्रकारचं जगत असतो. परंतु भगवान बुद्धाने काय केलेलं आहे? 6वं इंद्रिय आपल्याला सांगितलेलं आहे. 6वं इंद्रिय कोणतं आहे? मन आहे, नाही काय. आणि मग आपल्या मनाला किंवा विचारांना ओळखत, आपल्या भावनांना ओळखत, आपल्या मनात चांगले विचार चालू आहेत किंवा वाईट विचार चालू आहेत, मी कसा आहे हे कोणाला समजतं? मनाला समजतं, नाही काय. कारण विकार कुठे येतात? मनामध्ये येतात, नाही काय. विकार कुठं बाहेरून येतात का? ते बाहेर नसतातच मुळात. ते कुठे असतात? आपल्याच मनात असतात. अकुशल विचार असो किंवा कुशल विचार असो, ते कुठे असतात? आपल्या मनामध्ये असतात. त्याचप्रमाणे इतर प्राणीसुद्धा असंच वागतात. आपलं जीवन जे आहे, सर्वसामान्य मनुष्याचं जीवन, ते कसं आहे? असंच आहे, यंत्रवत जीवन आहे, नाही का. आपण सकाळी उठलो की काय करतो? कामावर जातो, ऑफिसला जातो, दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी कुठे येतो? घरी येतो. प्राणी पण तसंच करतात. सकाळी उठून त्यांचा मालक किंवा आपण जे सर्वसामान्य प्राणी बघतो, गाय, बैल, म्हैस वगैरे, हे काय करतात ना, मालक चरायला सोडतो, पुन्हा गोठ्यामध्ये आणून बांधतो. म्हणजे तशा प्रकारचं जीवन, प्राणीवत जीवन याला म्हटलं. अगदी त्याचप्रमाणे बहुतेक आपलं आचरण असते. आपण आपल्या दैनंदिन जीवनात खूप कमी वेळा स्वतःचा खऱ्या अर्थाने विचार करीत असतो. खूप कमी वेळा आपण आपल्या आंतरिक बदलाचा किंवा आपण आपल्यातील अकुशल किंवा नकारात्मक भावना कमी करून कुशल किंवा सकारात्मक भावना वाढवण्याचा प्रयत्न करीत असतो. यालाच पालीमध्ये काय म्हणतात? धम्मपद खात्यामध्ये काय म्हणतो आपण? सब्ब पापस्स आकरणं कुशलस्स उपसंपदा असं म्हणत असतो, नाही. याचा अर्थ काय होतो? की सर्व अकुशल कर्मापासून दूर राहणे आणि कुशल कर्माचे आचरण करणे अथवा संपादन करणे असा याचा अर्थ होतो, नाही काय. पण ज्यावेळी आपण असं म्हणतो की सब्ब पापस्स आकरणं कुशलस्स उपसंपदा, म्हणजे आपण कुशल आचरण करण्यासाठी स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करीत असतो, ना काय. जर आपणास खरंच बौद्ध धम्माला परिणामकारक आचरणात आणायचे असेल, आपल्याला बुद्धाच्या धम्माला परिणामकारक आचरणात आणायचे असेल, तर ध्यान साधनेशिवाय, कुशल मानसिक अवस्थांचा विकास केल्याशिवाय, ध्यान साधनेच्या नियमित सरावातूनच, नाही काय, आपण मानसिक सुख, शांती आणि सुरक्षितता किंवा भयापासून मुक्ती आणि आत्मविश्वास प्राप्त करू शकतो. म्हणजे हे केल्याशिवाय, नाही काय, आपल्या कुशल मानसिक अवस्थांचा विकास केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, नाही काय. आपणास याचीच नितांत गरज आहे, नाही का. आज अनेक गोष्टी आपणास काय झालेल्या, आपल्या आवाक्याच्या पलीकडच्या होऊन गेलेल्या आहेत, नाही काय. आपल्या जीवनावर काय झालेलं आहे? आपलं नियंत्रण राहिलेलं नाही. असंही कधी आपणास वाटत असेल की आधुनिक जग हे खूप गतिशील झालेलं आहे, नाही काय. खूप गुंतागुंतीचं होऊन गेलेलं आहे. आधुनिक जग कसं झालेलं आहे? हे गतिशील आणि गुंतागुंतीचं होऊन गेलेलं आहे. आणि सातत्याने त्याचा आपल्या मनावरती काय होत आहे? परिणाम होत आहे. अगदी सखोल त्याचा परिणाम आपल्याला व्हायला लागलेला आहे. सर्व सुख सोयी प्राप्त करूनही अनेकदा जीवनामध्ये काय आपल्याला वाटतो? रितेपणा, रिकामपणा वाटतो, नाही काय. भौतिकवाद आपणास सर्व सुख देण्यामध्ये काय झालेला आहे? असमर्थ ठरलेला आहे. आज आपणास कशाची गरज आहे? आपल्या मनाची शांती किंवा आंतरिक शांतीची गरज आहे. ध्यान साधना सरावाची गरज आहे.
आणि स्वतःला जाणण्याची ध्यानाची अवस्था ही जी आहे ती शांतीची अवस्था आहे, अविचल शांतीची अवस्था आहे. आणि ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपण काय करतो, भूतकाळ आणि भविष्य काळात न जाता वर्तमानामध्ये काय चाललेलं आहे यावर अधिक भर देतो. आपल्या वर्तमानात अधिक सृजक, मंगल, सकारात्मक बनण्याचा प्रयत्न करतो. आपण येथे अधिक स्थिर बनत असतो. ध्यानाच्या माध्यमातून जीवनचर्या सुखकर होण्यासाठी, कुटुंबामध्ये, समाजामध्ये सहजता येण्यासाठी ध्यान कसं आहे, उपयोगी आहे. ध्यान एक मानसिक उपचार पद्धत पण आहे. आपण ध्यान का करतो, तर दुःखाचा नाश करण्यासाठी. का ध्यान करतो, दुःख नष्ट करण्यासाठी आपण ध्यान करतो. बुद्धाच्या धम्माचा उद्देश काय आहे, दुःखमुक्ती आहे. माहिती आहे सगळ्यांना आपल्याला. बुद्धाच्या धम्माचा उद्देश काय आहे, दुःखमुक्ती आहे. मग दुःखमुक्ती आहे स्वतःला बदलण्यासाठी, आपल्या मनातील विकारांना, नकारात्मक विचारांना पाहण्यासाठी आणि आपल्यातील कुशल विचारांना विकसित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. आता ध्यान कोणाला करायची गरज आहे, कोणाला आवश्यकता ध्यानाची आहे, आपल्या सगळ्यांना आहे, नाही काय. तुम्ही द्वेषी आहात काय, तर होय आम्ही द्वेषी आहोत. तुम्ही लोभी आहात काय, तर होय आम्ही लोभी आहोत. तुम्ही जळत आहात काय, तर होय आम्ही जळत आहोत. तुम्ही संशयी आहात काय, तर होय आम्ही संशयी आहोत. तुम्ही अज्ञानात आहात काय, तर यस आम्ही अज्ञानात आहोत. तुम्हाला भय वाटते का, तर यस मला भय वाटतं. तुम्ही दुःखी आहात का, तर होय. मग तुम्हाला ध्यानाची गरज आहे, नाही काय. बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला काय सांगितलं आहे, वाटतं 22 प्रतिनिधीमध्ये बाबासाहेब म्हणतात बघा, 19व्या प्रतिनिधीमध्ये बाबासाहेब म्हणतात की मी अष्टांग मार्गाचा आचरण करण्याचा प्रयत्न करीन, नाही का. शिवाय 22 प्रतिनिधीमध्ये शेवटच्या प्रतिनिधीमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मी इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन. काय म्हणतात बाबासाहेब, मी इतपर, म्हणजे 22व्या प्रतिनिधी बाबासाहेब काय म्हणतात की मी इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो. मग ध्यान ही कुणाची शिकवण आहे, बुद्धाची शिकवण आहे. मग किती बौद्धांना हे माहिती आहे, नाही का. ह्याचा आता विचार व्हायला हवा. आपण काय आता किती वर्षाचे बौद्ध आहोत, काल परवाचे बौद्ध आहोत का. येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन कितवा असणार आहे माहिती आहे, 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण साजरा करणार आहोत. आणि आपण सर्वजण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे की बाबासाहेबांच्या या प्रतिज्ञेशी आम्ही किती प्रामाणिक आहोत, याचा आपण खरंच विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, नाही काय. कुणी जर काही गोष्टी वाचल्या असतील किंवा प्रवचनाच्या माध्यमातून ऐकल्या असतील, तर भारतामध्ये एक चिनी प्रवासी हुएन नावाचा एक चिनी प्रवासी आला होता. म्हणजे 6व्या शतकामध्ये तो राजा हर्षवर्धनच्या काळामध्ये तो भारतामध्ये आला होता. बुद्धाच्या धम्माचा शोध घेण्यासाठी म्हणूया किंवा बुद्धाच्या धम्माचा अभ्यास करण्यासाठी तो भारतामध्ये आला होता. आणि भारतामध्ये जेव्हा तो आला, नाही काय, तर तो आपल्या पुस्तकाचं त्याचं वर्णन आहे त्या पुस्तकामध्ये करतो भारतामधल्या लोकांचं, की जेव्हा मी भारतामध्ये आलो, नाही काय, त्यावेळेस मी भारतातली लोक जेव्हा संध्याकाळी, त्यावेळेस काय आपल्यासारखी व्यवस्था नसेल, नाही काय, 6व्या शतकामध्ये म्हटल्यानंतर, तर त्यावेळेस त्याला शब्द त्याने चौराहा वापरला, म्हणजे चौकामध्ये, जसं आपण आताच्या भाषेमध्ये काय म्हणू शकतो, नाक्यावर, नाही काय. तर त्यावेळेस चौराहावरती लोक बसले असतात, तेव्हा ते लोक एकमेकांना काय विचारित, विपश्यना ध्यानाच्या बाबतीमध्ये ते एकमेकांना विचारत असतात. विपश्यना ध्यानामध्ये तुम्ही आज कोणत्या चरणामध्ये किंवा तुम्ही आज किती सखोल गेला होतात, असं लोक त्यावेळेस त्या पारावरती आपण म्हणू शकतो मराठीमध्ये, किंवा त्या नाक्यावरती बसल्यावर लोक एकमेकांशी काय करत असत, विपश्यना ध्यानाच्या विषयी एकमेकांना विचारित असत, एकमेकांना त्या ध्यानाविषयी माहिती देत असत, नाही काय. पुढे तो असं आपल्या वर्णनामध्ये लिहितो की मी जेव्हा भारतातल्या महिलांना बघितलं, ज्या महिला विहिरीवरती पाणी भरायला यायच्यात, तेव्हा त्या महिलासुद्धा एकमेकींना विपश्यना ध्यानाच्या विषयीच काय करत असत, विचारपूस करत असत. तुम्ही आज विपश्यना ध्यानाच्या कोणत्या सखोलतेमध्ये होतात किंवा कोणत्या चरणामध्ये होतात. अशा प्रकारे 6व्या शतकामध्ये बौद्ध धर्म काय झाला होता, एवढा विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो, नाही काय. आणि म्हणून आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत, नाही का. आजच्या घडीला आपल्याकडे शहरामध्ये किंवा खेडेगावामध्ये पण बऱ्यापैकी विहार आहेत, नाही का. विविध प्रकारची साधन सामुग्री आहे, प्रवास करण्याची साधनं आहेत. पण बौद्ध धर्माच्या प्रशिक्षणासाठी
अजून आपल्या मनाची पाहिजे तेवढी तयारी आपण करत नाही. बौद्ध धम्माला काय म्हटलं आहे? वीरांचा धम्म म्हटलेलं आहे. कोणाचा धम्म म्हटलेला आहे? वीरांचा धम्म म्हटलेला आहे. बौद्ध धम्म वीरांचा धम्म आहे, नाही काय? असं का म्हटलं गेलं आहे? कारण बौद्ध धम्म हा सांस्कारिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्याचा मार्ग आहे. सांस्कारिक प्रवाह माहिती आहे? माहिती आहे सांस्कारिक प्रवाह म्हणजे? उद्या काय आहे? कल क्या है? संडे आहे ना. तो संडे कोणसा डे आहे? बाह्य जगामध्ये, नाही का, बाह्य जगामध्ये आपण काय म्हणू शकतो पाहिलं तर आज रात्रीपासूनच काय चालू होतं? उद्याच्या दिवसाची तयारी चालू होते. आणि नेमकं किंवा जे बौद्ध धर्मीय आहेत, नाही का, जे शिलांचं आचरण करणारे बौद्ध आहेत, ते मात्र उद्याच्या रविवारच्या बाबतीमध्ये एवढं गंभीर होणार नाहीत. म्हणजे आपल्या संसारिक जीवनाच्या अगदी विरुद्ध दिशेला बौद्ध धर्माचा प्रवाह चालू आहे. आपण दिवाळी शिबिरं घेतो. बाहेर जगामध्ये किंवा सर्वसामान्य जगामध्ये काय चालू असतं? दिवाळीला फटाके फोडले जातात, नाही काय, किंवा लोक फराळ करून खातात. परंतु आपण काय करतो? कुठे असतो? शिबिराला असतो. म्हणून म्हटलं की बौद्ध धर्म हा काय आहे? संसारिक जीवनाच्या अगदी विरुद्ध दिशेला बौद्ध धर्माचा प्रवाह चालू होतो. म्हणजे आपल्या मनात राग आला, आपल्या मनात द्वेष आला, तर त्या ठिकाणी त्या रागाचं किंवा त्या द्वेषाचं कशामध्ये रूपांतर करायचं आहे? कशामध्ये? मैत्रीमध्ये, नाही काय? आपल्या मनामध्ये राग येतो किंवा द्वेष येतो. आता आपण बघितलं, नाही का, इथं आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीवर पण काय काय सांगितलं आहे? मैत्री भावना ध्यान, त्याच्या मैत्री करा. म्हणजे जर आपल्या मनामध्ये कोणाविषयी, आपल्या नाही का शेजारचा असेल, त्याच्याविषयी द्वेष आला, त्याच्याविषयी राग आला, तर एक बौद्ध व्यक्ती म्हणून, जो शिलांचं आचरण करतो तो व्यक्ती म्हणून, किंवा ज्याला आपल्या जीवनामध्ये विकास साधायचा आहे, नाही काय, असा व्यक्तीला काय करावं लागेल? त्याचं रूपांतर कशामध्ये करावं लागेल? मैत्री भावनेमध्ये करावं किंवा मैत्रीमध्ये किंवा करुणेमध्ये करावं लागेल. जर आपल्याला मनामध्ये लोभ आला, नाही काय, तर त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? दानामध्ये करायचं आहे, नाही काय. मग बाह्य जगातील माणसांना हे शक्य आहे का? सर्वसामान्य लोकांना हे शक्य आहे? सर्वसामान्य जगामध्ये काय होतं? आरला कार होतं की नाही? भांडणं किती होतात बाह्य जगामध्ये. जरा कोण काय जरा जरी शब्द असं विचारलं तरी लगेच भांडणं होतात ताबडतोब, नाही काय. परंतु जेव्हा बौद्ध धर्माचा आचरण करणारे माणसं जे आहेत, त्या बौद्ध धर्माला त्या दृष्टिकोनातून, नाही काय, विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा बघतो मनुष्याला, तेव्हा तो काय करतो? आपला प्रवास किंवा आपली जीवनचर्या आहे ती बदलण्याचा प्रयत्न करतो, मैत्री करतो, करुणा करतो, दान करतो, नाही काय. अशा प्रकारे बौद्ध व्यक्ती करत असतो. परंतु हे सर्वसामान्य लोकांना काय हे शक्य नाही. आणि मग त्यासाठी कोण पाहिजेत? तिथं असं म्हणतो आपण, त्याला लागतात जातीचे, नाही काय. कोण लागतं असं म्हणतो? त्याला लागतात जातीचे. हे काय येडागवळ्याचं काम नाही, त्याला लागतात जातीचे. आणि म्हणून बौद्ध धर्माला वीरांचा धम्म म्हटलं आहे. आपल्या सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य संस्कारित जाणीवांना भेदणे हे काही सर्वसामान्य लोकांचं काम नाही. आणि म्हणून बौद्ध धम्म हा वीरांचा धम्म आहे असं म्हटलं गेले. तसंच हा मार्ग दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही. अर्थात दुसऱ्याला सांगू नका असं मी म्हणणार नाही, तसं होऊ शकत नाही, नाही काय. आपल्याला अनुभव आलेला आहे, तो अनुभव आपण दुसऱ्याला शेअर करतो, नाही का. परंतु बुद्ध काय म्हणतात? इतरांना सांगू नका असं म्हणू नये, तर आपल्याला इतरांना धम्म कधी सांगता येईल? तर आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस करू, सराव करू, काही विशेष प्राप्ती करू, मगच हा मार्ग आपण दुसऱ्याला सांगू शकतो. कारण हा मार्ग दुसऱ्याकडे पाहण्याआधी कुणाकडे पाहायला शिकवतो? स्वतःकडे पाहायला शिकवतो, नाही का. दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर स्वतः धम्म प्रॅक्टिसमध्ये उतरवायला सांगतो. आणि काही विशेष प्राप्ती झाल्यानंतर मगच आपण दुसऱ्याला मार्ग हा सांगतो. कारण हा मार्ग दुसऱ्याकडे पाहण्याआधी स्वतःकडे पाहण्याचं प्रशिक्षण देतो, नाही का. म्हणजे ध्यान करायला लावतो, ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव स्वतः घ्यायला सांगतो. बुद्ध काय म्हणाले? मी सांगतो म्हणून तुम्ही हा मार्ग स्वीकारा असं बुद्धाने सांगितलेलं नाही आहे, नाही काय. तुम्ही काय करा? स्वतः अनुभव घ्या आणि मगच स्वीकारा. आत्मदीप भव असं भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, स्वयंप्रकाशित व्हा. आणि म्हणून बौद्ध व्यक्तींनी ध्यानाचा काय केला पाहिजे? सराव केला पाहिजे. कारण ध्यान हे आपल्या स्वतःची ओळख करायला लावते, नाही का. या रविवारी आमचा, नाही का, उल्हासनगरला ऑर्डर डे होता. आमचा महिन्यातून एक दिवस ऑर्डर डे असतो सगळ्या धर्मचारींचा.
विभागीय आठवडे असतो. आणि मी जरा उशिरा झाला म्हणजे मला 11 वाजले जायला आणि लेट झालं थोडंसं. विहारामध्ये माझी जरा जाण्याची धावपळ चालू झाली. मी गेलो, माझे कपडे बदलले आणि घाईघाईत मी टॉयलेटला गेलो आणि माझा पाय घसरला. मी पडलो असतो कदाचित, परंतु लगेच मी काय केलं, भिंतीला सावर धरलं नाही काय. आणि मग मी विचार केला माझ्या मनामध्ये की आपण नाही काय एवढा स्मृतीचा विकास करतो नाही काय, तर आपल्यामध्ये असं का होतं, असं मला मनामध्ये त्यावेळेस विचार आला. परंतु आपल्या मनामध्ये असा विचार येणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे नाही काय. आपण कधीकधी विस्मृतीत पण जाऊ शकतो. अर्थात आपण विस्मृतीमध्ये गेलो आहे हे कळणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण विस्मृतीमध्ये गेलो आहे तर ते ध्यानामुळे आपल्याला समजतं. स्वतःच्या संपर्कामध्ये आपण येतो आणि मग आपल्याला समजतं की विस्मृतीमध्ये आहे. घरामध्ये बघा आपण पटकन कधीकधी आपल्या पत्नीला पटकन बोलतो, मुलांना पटकन बोलतो बघा, आणि लगेच स्वतःच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि गप्प बसतो. म्हणजे आपण कधीकधी विस्मृतीमध्ये जातो आणि मग स्मृतीमध्ये येतो. हे विस्मृती जाणं देखील काय आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते कळणं त्याच्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचं आहे नाही काय. आणि म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की मी काय आहे, विस्मृतीमध्ये आहे. जर ध्यानामुळे आपण आपल्या स्वतःच्या संपर्कात येतो, आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत नाही काय, कुशल विचार चांगले चालू आहेत की सकारात्मक विचार चालू आहेत की नकारात्मक विचार चालू आहेत, याची आपल्याला कल्पना येते. आणि याची कल्पना आपल्याला यायला लागली की आपण आपल्या विचारांना काय करतो, आपल्या मनामध्ये जर नकारात्मक विचार आले, वाईट विचार आले, तर आपण त्या विचारांना काढून टाकण्याचा प्रयत्न करतो किंवा नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारामध्ये बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि जर सकारात्मक विचार येत असतील तर आपण त्या सकारात्मक विचारांची काय करत असतो, वृद्धी करत असतो, म्हणजे वाढ करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे जे मनात येणारे विचार आहेत ते केवळ आपण ध्यानाला बसल्यावरच येतात असं नाही. तुम्ही घरामध्ये कोणतं काम करत असतात, महिला काम करतात नाही का, आम्ही ऑफिसमध्ये काम करतो, तेव्हासुद्धा हे विचारांचा प्रभाव जो आहे तो असाच निरंतर चालू असतो. कोणते ना कोणते विचार आपल्या संबंधित जे आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काम करत असतो, काल काय काम केलं, उद्या काय करायचं आहे, आज काय करायचं आहे, त्या कामाच्या संदर्भात आपल्या मनामध्ये विचार चालू असतात नाही काय. आणि आपल्या मनाची अवस्था पण कशी होते, मग ते जसे विचार आपल्या मनामध्ये येतात तसेच आपल्या मनाची अवस्था तशीच होती. नकारात्मक विचार आले तर आपला चेहरा देखील नकारात्मक किंवा आपल्या अंगावरती एक प्रकारचा बघा राग आला असेल ना तर आपला रोम असा अंगावरचा उभा राहतो, आपलं शरीरानं असं थरथरतं बघा. द्वेष असेल तर घाम येतो बघा आपल्या अंगाला. आणि हे जर आपण जर सकारात्मक असू, आपण जर हॅप्पी असू तर आपण नाही काय आनंदी असतो, एकदम तरंगतो आपण. तर अशा प्रकारचा आपल्या मनावरती काय होतो, त्याचा परिणाम होत असतो नाही का. या रविवारी संध्याकाळी मी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला मी फोन केला नाही काय, आणि मी त्यांना फोनवर संपर्क करत होतो. आणि संपर्क करत असताना समोरच्या व्यक्तीचा फोन आहे ना बराच वेळ व्यस्त येत होता. मी 10 मिनिटाने 3 वेळा केला, तिन्ही वेळेला त्याचा कॉल आहे ना व्यस्त येत होता. आणि माझ्या मनाची अवस्था आहे ना एकदम हे झाली होती, अस्थिर झालो होतो मी पूर्ण. अरे काय माणूस आहे हा, कधीपासून मी फोन करतोय आणि ह्याचा फोन व्यस्त, अर्धा तास फोन व्यस्त झाला. आणि अर्धा तासानंतर त्याचा फोन मला आला. आणि फोन आल्यानंतर काय झालं, मी आपलं विचारलं कसं काय आपल्या कामाचं, काय गाडी साहेब एवढं टेन्शन घेत आहे, होईल आपलं काम. मी फोन शांत कप ठेवून दिला, करणार काय नाही काय. तर अशा प्रकारे आपल्या बघा मनाची अवस्था होत असते. मला असं अपेक्षा होती की यस घाडे सर, मी तुमच्या कामाच्या विषयी गंभीर आहे आणि लवकरच आपण ते काम करून घेऊया नाही काय, असे मला त्याच्याकडनं उत्तर होतं. परंतु असं होत नाही नाही काय. आपलं मनासारखं सगळ्या गोष्टी होत नसतात किंवा तो तसा विचार करतोय असं आपण विचार करू शकत नाही. आपल्या मनाच्या विरोधात देखील तो विचार करत असतो नाही काय. आणि म्हणून आपण ध्यान करत असतो, जागृतीचा सराव करत असतो, तेव्हा आपल्याला समजतं की समोरचा व्यक्ती आपल्यासोबत कशा प्रकारे बोलत आहे, तो सुद्धा आपल्या एवढा गंभीर आहे का की सहज आहे याची कल्पना येते नाही काय. आपण लवकरच मला अपेक्षा काय होती, आपण लवकरच काम करून घेऊया अशा उत्तराच्या मी प्रत्यक्षामध्ये होतो. पण समोरच्या व्यक्तीचं अशा प्रकारचं उत्तर आल्यामुळे माझ्या मनाची अवस्था कशी झालेली आहे, अस्थिर झालेली आहे, गोंधळून गेलेली आहे. त्याबरोबर आपण या ठिकाणी काय करणार आहोत, ध्यानाचे 5 जे विष आहेत किंवा सराव त्याला म्हटलं विष, ते देखील आपण आजच्या या प्रवचनामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाही का. ध्यानामध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्या मनामध्ये 5 विषय येतात. प्रत्येक म्हणजे
ही विषय आपल्यामध्ये ऑलरेडी आहेत, नाही काय. म्हणजे आता मी जसं म्हटलं की अस्थिर होतो मनुष्य, गोंधून जाते मानसिक अवस्था, नाही काय. तर पहिला जो विष आहे किंवा पहिला जो मूळ सराव जो आहे ना, 5 सराव सांगितले आहेत. तो म्हणजे पहिला जो आहे तो कोणता आहे, गोंधळ किंवा त्याला आपण अस्थिरता म्हणू शकतो. दुसरा काय आहे, राग किंवा द्वेष म्हणू शकतो. तिसरा काय आहे, तृष्णा आहे. चौथा काय आहे, अहंकार आहे. आणि पाचवं काय आहे, विष, अज्ञान आहे. तर पहिला जो विष आहे ते कोणता आहे, गोंधळ किंवा अस्थिरता आपण म्हणू शकतो. आपल्या मनाची अवस्था जी आहे ना ती अशी अस्थिर अवस्था आहे, गोंधळलेली अवस्था असते. मन अस्थिर असतं, नाही काय. आपण पूर्णपणे विखुरलेले असतो, नाही काय, अस्थिर होतो. मन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारत असतं. म्हणजे आता असं आपण काय करतो, थोडं हे काम केलं की ते काम सोडतो आणि दुसरंच करायला लागतो, दुसरं पण सोडतो आणि तिसरंच काय, ते अपूर्ण आणि तेही अपूर्ण, नाही काय. म्हणजे आपण कसं होतं, आपलं माकड कसं असतं, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, नाही का. हे फळ काढलं, असं खाल्लं की परत फेकून दिलं. माकड असं करतं, आहे ना काय. फुलपाखरू पण असंच करतं, या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर. तसं आपलं मन कसं आहे, अस्थिर आहे, नाही काय. हे काम झालं ना की ते होत नाही तर आपण दुसऱ्या कामावर वळतो, ते पूर्ण होत नाही तर दुसऱ्या कामावर वळतो, नाही काय. आणि मग असं चंचल मन आहे, नाही काय. जसं पाण्यामध्ये बसलेला गाळ वर येतो त्याप्रमाणे आपल्या मनाची अवस्था अकुशल बनते. आणि अशा वेळी मन काय होतं, शांत होऊन जातं. अशा प्रकारच्या मनाला असुरक्षित वाटतं, नाही काय. चांगली झोप लागत नाही. अशा वेळी मनाला योग्य वळण लावणे आणि या गोंधळलेल्या, या अस्थिर मनाला, नाही काय, शांत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आनापानसती ध्यानाचा सराव केला पाहिजे. याच्यावरती ही जी अस्थिर अवस्था आहे, गोंधळलेली अवस्था आहे, ह्याला जर शांत करायचं असेल या मानसिक अवस्थेला, तर आपल्याला स्वतःच्या संपर्कामध्ये यावं, स्वतःच्या मनाच्या संपर्कामध्ये यावं लागेल. स्वतःच्या मनाच्या संपर्कामध्ये यायला आपल्याला काय करावं लागेल, आनापानसतीचं ध्यान करावं लागेल. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावं लागेल, नाही काय. त्यानंतर दुसरं जे आहे ते काय आहे, द्वेष, राग आहे, नाही काय. तर आपल्या मनामध्ये 3 विकार आहेत, लोभ, द्वेष आणि राग. आणि हा आपलाच विकार आहे, तो इतरांच्या प्रती कोणत्याही कारणासाठी येत असतो ना का, किंवा येतो. म्हणजे आपल्याला एखाद्याचा राग का येतो, तर त्याच्याकडं खूप काही चांगलं असेल तर आपल्या मनामध्ये राग किंवा द्वेष येतो, नाही काय. समजा आपण म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त पगार असेल किंवा पैसा असेल तर आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी काय येतो, द्वेष येऊ शकतो, नाही काय. कोणत्याही कारणासाठी काय होतो, द्वेष येतो. आपल्या कार्यालयामध्ये, नाही काय, काम करणारे ना काय, माझा एक सहकारी मित्र, त्याचा मला राग आला, त्या दिवशी राग येऊन गेला. का राग आला, तर त्याने काय केलं, माझ्यापेक्षा जास्त काम केलं, नाही काय, आणि पुन्हा चांगलं केलं परत. आणि मग मला थोडंसं त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये काय निर्माण झाला, द्वेष, नाही का, आला नाही का त्याच्याविषयी. आणि म्हणून आपण घरामध्ये पण बघा, पत्नी आणि मुले जर आपलं ऐकत नसतील तर आपण काय करतो, त्यांना रागवतो, नाही काय, त्यांना द्वेषाने बोलतो. समाजात राग आणि द्वेषामुळे काय होतंय, भांडणं होतात. द्वेषामुळे आपण एकमेकांना वाईट बोलतो, वाईट कृती करतो, नाही का, शिव्या देतो. आणि त्यामुळे आपले जे संबंध आहेत ते संबंध बिघडतात, नाही काय. आणि मग अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं, या रागावरती, या द्वेषावरती आपल्याला मैत्री भावना ध्यानाचा सराव करायचा. जे आपण आता जस्ट 10 मिनिटाचं ध्यान घेतलं, पण त्याचा आपल्याला सखोल आपल्या डीपमध्ये जावं लागेल ना त्यावरती. त्यानंतर तिसरं जे आहे विष, ते तृष्णा. तिसरा सराव जो आहे तो आपल्या मनाला तृष्णा आहे. तर तृष्णा म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्या आवश्यकतेपेक्षा आपण जास्त घेतो, नाही काय. एखादा पदार्थ असेल, खाण्याचा पदार्थ, नाही काय, आपल्याला काय तृष्णा आहे, मग गोड पदार्थ असेल की मग आपण असं 2 हात जास्त घेतो, नाही काय. आवडतीचा पदार्थ असलो, पनीर भुर्जी असेल किंवा गुलाबजाम असेल तर तोंडातून टाकले असं म्हणतो बघा आपण. त्याला काय म्हटलेलं आहे, तृष्णा म्हटलेलं आहे, नाही काय. आपल्याला खूप आवडत असेल तर आपण तो जास्त घेतो, साठवून ठेवतो, नाही काय. आपल्यालाच मिळालं पाहिजे, नाही का, इतरांना मिळू नये अशी मनात कल्पना करतो. आपल्या गरजेपेक्षा जास्त घेतो. याला आपण काय म्हटलेलं आहे, किंवा काय म्हणतो, तृष्णा म्हणतो. तृष्णायुक्त माणूस हा कधीही समाधानी राहत नाही किंवा असत नाही. आणि यावरती उपाय जे आहे ते म्हणजे कोणता उपाय आहे, तर खूप उपाय सांगितलेत, पण एखादाच उपाय आपण पाहूया, ते म्हणजे
अनित्याचे ध्यान. सर्व काही आहे अनित्य आहे नाही का. आता माझ्या मनामध्ये समजा असा विचार आला तर तो विचार आल्यानंतर तो विचार बदलणार आहे. कोणता विचार आला, वाईट आला किंवा चांगला आला तर तो विचार बदलणार आहे. सर्व अनित्य आहे. प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला बदलणार आहे. जग अनित्य आहे. फिक्स असं काही नाही, कायम असं काही नाही. मी असाच कायम तरुण राहील असं आपण म्हणू शकत नाही. मी असाच सुंदर राहील असं देखील म्हणू शकत नाही नाही का. आणि ह्या ध्यानावरती हा उपाय आहे नाही काय. तृष्णेवरती उपाय कोणता सांगितलेला आहे तर अनित्य ध्यान. आपल्याला ते अनित्याचं ध्यान आपल्याला करावं लागणार आहे. चौथा जो सराव आहे किंवा चौथं जे विष आहे ते म्हणजे अहंकार. आपल्या मनामधील किंवा मी नाही काय आपल्या ध्यानातील हे चौथे विष आहे. आणि आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार असतो नाही का. बघा अहंकार असतो माणसाला. सगळ्यांमध्ये आपला हा विकार आहे. माझ्यामध्ये पण विकार आहे. मोठं घर म्हटलं की आपला तो अहंकार येतो. बंगला असेल माझ्याकडे तर तो अहंकार येतो. कार असेल, गाडी असेल तर तो अहंकार येतो. खूप सोनं असेल नाही काय, भरपूर पैसा असेल नाही काय तर काय होतं आपल्यामध्ये अहंकार येतो. सुंदर दिसण्याचा अहंकार असतो, तारुण्याचा अहंकार असतो. आणि माझ्यासारखं कोणीही नाही या प्रकारची आपल्यामध्ये एक अहंकार असतो. मी असतो नाही काय. आपल्याला आध्यात्मिक मार्गावरचं हे सगळ्यात मोठं काय आहे विष आहे. अहंकारी व्यक्ती सत्य स्वीकारत नाही. तो आपलंच म्हणणं रेटतो नाही काय. त्याला आपलं म्हणण्यातच एक प्रकारचं काय आहे मीपणा किंवा अहंकार आहे त्यामध्ये नाही काय. माझंच खरं असं म्हणून. आणि त्याच्यावरती उपाय जर आहे तो म्हणजे कोणता आहे 6 धातूवरचं ध्यान आहे. तुम्ही पुढे अधिक विकसित व्हाल किंवा तुम्ही आधी धर्ममित्र किंवा धर्मचार्याला विनंती करा तेव्हा तुम्हाला या 6 धातूवरचं ध्यान शिकवलं जाईल नाही काय. त्यानंतर सर्वात शेवटचं विष आहे ते म्हणजे अज्ञानाचं विष नाही काय. आपण दुःखाला सुख म्हणतो बघा नाही का. दुःखाला काय म्हटलं गेलेलं आहे सुख म्हटलं गेलेलं आहे नाही काय. काही लोकांना दारू पिल्यावरती आनंद मग याला एन्जॉय वाटतं नाही का. दारू पिलं की खूप एन्जॉय वाटतं नाही. काही लोकांना असंच वाटतं बघा. म्हणजे काही लोकांना जुगार खेळल्यामुळं पण सुख वाटतं. म्हणजे फक्त इंद्रिय सुखाला सुख म्हणणे. प्रत्येक गोष्ट अनित्य आहे, बदलणारी आहे नाही का. भगवान बुद्धाला त्यांचा जो शिष्य आहे नाही काय आनंद, हा आनंद बुद्धाला प्रश्न विचारतो आणि असं म्हणतो की भगवान मानवी जीवनाची सत्यता काय आहे असं तो बुद्धाला विचारतो नाही काय. तर भगवान बुद्ध काय त्याला उत्तर देतात की मानवी जीवनामध्ये मानवी जीवनाची जर सत्यता काय असेल तर ते म्हणजे मृत्यू. बुद्ध काय म्हणतात मानवी जीवनामध्ये जर काय सत्य असेल तर ते म्हणजे मृत्यू आहे. बाकी सर्व काय आहे मिथ्या आहे नाही काय. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपण काय करतो माझा मृत्यू होणार नाही नाही का असंच विचार करून चालत असतो. मी म्हातारा होणार नाही असं धरून चालतो. मी आजारी पडणार नाही असं धरून चालतो. म्हणजे काय करतो आपण सत्य स्वीकारत नाही. सत्याची जाणीव नसते. आणि या सत्यावरती अज्ञानाचा उपाय जो आहे तो कोणता आहे 12 निधनांचं ध्यान आहे. तुम्ही पुढे पुढे याल नाही काय तेव्हा तुम्हाला 12 निधनांचं पण ध्यान शिकवलं जातं. अशा प्रकारे ध्यानातील मूळ 5 सराव किंवा विष त्याला म्हटलं आहे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविकपणे पाहिलं तर आपण सगळेजण गृहस्थी लोक आहोत नाही का. आपण कौटुंबिक लोक आहोत नाही का. आपल्यामध्ये कोण असं भिक्षू जीवन जगणारा व्यक्ती नाही. आणि आपण आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक लोकांच्या जीवनामध्ये संसारी जीवनाच्या लोकांमध्ये कायम सुख किंवा कायम दुःख असत नाही. काही काळ सुख असेल तर काही काळ दुःख असेल. दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये चालू असतात नाही का. एक गेलं की एक गेलं की दुसरं गेलं की तिसरं हे चालू असतं नाही काय. आणि म्हणून आपण या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे की मी दुःखी का आहे, मी असमाधानी का आहे नाही का. हा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे आणि त्यावर काय केलं पाहिजे सखोल चिंतन केलं पाहिजे. आणि त्या सखोल चिंतनातून आपल्या लक्षामध्ये येतं की सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत. आपलं काय वाटतं सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजेत माझ्या मनासारख्याच झाल्या पाहिजेत. हा आग्रह आपल्याला काय करतो दुःख देऊन जातो. बायकोने माझं ऐकलंच पाहिजे, मुलाने माझं ऐकलंच पाहिजे नाही काय असा आपला अट्टास असतो. मुलगा 10वी पास झाला की त्याने सायन्सलाच गेलं पाहिजे असा आपला अट्टास असतो. त्याचा वेगळा विचार असतो. पण त्याच्या विचाराला न जुमानता नाही काय आपण काय करतो आपला अट्टास किंवा आपला जो आग्रह आहे नाही काय तो काय करतो आपण पुढे रेटतो. आणि म्हणून काय होतो आपण दुःखी होतो. आणि म्हणून आपण आपल्या अपेक्षा काय केल्या पाहिजेत सीमित ठेवल्या पाहिजे. इतरांकडून
केलेली अपेक्षा आपल्याला काय करते, दुःख देते किंवा वेदना किंवा त्रासदायक वेदना देतात नाही का. सोमवारी मी माझ्या कार्यालयामध्ये काम करत होतो नाही काय, आणि माझ्या मनामध्ये काय झालं, द्वेष आला. म्हणजे सोमवारी मी रोजच्याप्रमाणे कामावरती गेलो, मी बघितलं आमच्याकडं बोर्ड लावला असतो, प्लॅनिंग दिलं असतं आम्हाला काय करायचं आहे, आणि काही लोकांनी आपापल्या आवडीची कामं घेतली, मला नको होतं तेच काम दिलं, आणि माझ्या डोक्यामध्ये आला राग, काय लोक आहेत, मी मागच्या वेळेला 2 वेळा हे काम केलं आणि आज मला परत तेच काम दिलं. तर माझ्या मनामध्ये हा द्वेष आला आणि मी स्वतःवर एकदम नाखुश झालो नाही काय. थोड्या वेळाने मी काय केलं, माझ्या मनाची काय केली, समज काढली, मी शांत केलं माझ्या मनाला नाही काय. यार आपल्याला काय करायचं, 8 तास तर काम करायचं आहे, जे काय आपण करणार आहे काम रोजचंच तर काम आहे नाही काय. आता दुसऱ्या वेळा तिसऱ्या वेळा मला आलं तर काय पडतं फरक, आपण या कामाचा काय घेतो, पगार घेतो. अशी मी समजूत काढली, माझ्या मनाला शांत केलं आणि मी कामाला लागलो. जो व्यक्ती ध्यान करतो, स्मृतीचा सराव करतो, तो सर्वप्रथम काय करतो, आपल्या मनाच्या संपर्कात येतो, आपल्या स्वतःच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, आणि मग तो आपलं काय चाललंय याच्याविषयी त्याला जाणीव होते, आणि मग तो आपली प्रत्येक कृती जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत असतो नाही. ध्यान करणारा मनुष्य बघा, तुम्हाला चालताना पण दिसेल तो, जर तुम्ही त्या लेवलला असाल तर, तुम्ही जर तसं ध्यान करत असाल नाही का, ती लेवल गाठावी लागते काही गोष्टी सांभाळण्यासाठी नाही काय. तर तो कसा चालतो, तो कसा बोलतो नाही का, तो कसा उठतो, अगदी खाण्यावरती की त्याचं कंट्रोल असतं नाही का. मी जेव्हा माझ्या कार्यालयामध्ये जायचो ना, तेव्हा अक्षरशः मॅनेजमेंट टीम माझ्या मागे यायची जेवायला, कारण माझं जेवण घेण्याची प्रकार मी आधी आता मध्ये कधी कमी जास्त होतं माझं, पण कधी आहे ना, जेव्हा स्वतःच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो ना, 2च चपात्या घेणार, 1च भाजी घेणार, थोडासा भात आणि डाळ घेणार. म्हणजे इतर कामगार लोक जे आहेत तसं आपलं नाही, आपली जी लेवल आहे, मानसिक अवस्था जी आहे ती आपली अवस्था उंचावलेली आहे, आणि मग अख्खी टीम मॅनेजमेंटची माझ्यासमोर बसते, त्यांचा टेबल ते 2 टेबल तिकडे बसतात, मी या टेबलवरती. म्हणजे हा अनुभव का सांगायचा आहे, जे लोक ध्यान करतात ना त्यांच्यामध्ये परिणामकारक बदल व्हायला सुरुवात होते, आणि बाह्य जगामध्ये त्याचा परिणाम जाणवतो त्यांना, पण तो परिणाम सर्वसामान्य लोक स्वीकारत नाहीत नाही का. ही खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजली पाहिजे नाही काय. तर आपण जास्त अन्न ग्रहण करत नाही, स्मृतीचा सराव करण्याआधी आपण भोजन खाण्याची, बघा जो मनुष्य सुरुवातीला जो ध्यान करत नाही, जागृतीचा सराव करत नाही, त्याची भोजन खाण्याची पद्धत जर बघितली तर फार भयंकर. तो लवकर पण जेवणार, घाई जेवणार नाही काय, अगदी म्हणजे त्याला आपण कल्पनेच्या पलीकडचं असतं नाही काय. पण जेव्हा तो ध्यानाचा सराव करायला लागल्यापासून त्याच्या भोजन घेण्यामध्ये काय होतो, एक प्रकारचा परिणाम व्हायला लागतो. त्याचबरोबर ध्यानाचा सराव करायला लागल्यापासून त्या व्यक्तीच्या वाणीवर देखील काय होतो, परिणाम होतो. ज्यावेळी मी नुकताच नाही का संघाच्या संपर्कामध्ये मी आलो होतो नाही का, आणि त्याच्या अगोदर म्हणजे 20-22 वर्षापूर्वी माझं जीवन फार विचित्र होतं. तुमच्यासमोर आज या ध्यानाचा सराव करत त्या विषयाला धरून मी ते बोलतोय, म्हणून मी आज सांगतोय नाही काय. म्हणजे मी एका टायमाला आहे ना 2 बाटल्या दारू प्यायचो. आज तुमच्यासमोर मी ध्यानाच्या सरावाविषयी बोलतो. सकाळी 2 बाटल्या दारू प्यायचो आणि संध्याकाळी 2 बाटल्या दारू प्यायचो, अशी माझी मानसिक अवस्था. आणि दिवसभर काय असायचं, परत तंबाखू सिगरेट कंपनीमध्ये चालू असायचं. तर अशा मानसिक अवस्थेमधला मी मनुष्य आहे नाही काय. पण जसा मी स्मृतीचा सराव करायला लागल्यापासून, किंवा अजून एक मुद्दा सांगावा लागेल तुम्हाला, की मी मानसिक रुग्ण होतो. मला महिन्याला 4,000 रुपयाच्या गोळ्या लागायच्या. संघाच्या संपर्कामध्ये मी आलो, 2 वर्षामध्ये सगळी व्यसनं सुटली, माझ्या गोळ्या सगळ्या बंद झाल्या नाही का. 2 वर्षातच 4,000 रुपयाच्या गोळ्या बंद झाल्या, दारू बंद, सिगरेट बंद, पण एक तंबाखू मात्र मला त्रास देत होती, ती अपडाऊन करत होती घडी. तर मी माझ्या कल्याण मित्राशी कॉन्टॅक्ट केलं, तुझा सराव केला, आणि ही अशी व्यसनं जी आहेत ती 2-3 वर्षामध्ये मी सुटली. काही व्यसनं आपोआप सुटली, आणि एका व्यसनावरती मला खूप काम करावं लागलं, खूप फाईट करायला लागली मला नाही काय. तर अशा वेळेस स्मृतीचा सराव जो आहे ना तो केल्यामुळे नाही काय, आज काय झालेलं आहे, या घडीला नाही काय मी तुमच्यासमोर ध्यानाच्या विषयी बोलत आहे. आपोआप तो सराव होत असतो, किंवा आपोआप जेव्हा आम्ही ध्यानाचा सराव करतो तेव्हा आपोआप आपल्या मनातल्या अकुशल गोष्टी ज्या आहेत, कृती ज्या आहेत, त्या आपोआप सुटत जातात, आपोआप निघून जातात. आणि मग ध्यान कोण सर्वसामान्य लोक करत नाहीत, काही लोक चांगले लोक जे असतात नाही काय. आता सुघोष काय करतात, ते योगा करतात. मग अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो नाही काय, किंवा काही आपल्या संघामध्ये हाय जे एज्युकेशन लोक आहेत आणि मग त्यांच्या संपर्कामध्ये आलो. शिवाय बोधिसत्वासारखे धर्मचारी असतील नाही काय, ते ज्येष्ठ धर्मचारी आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जर आलात की तुम्ही ऑटोमॅटिकली काय होतं, तुमच्या मनामध्ये ह्या अकुशल गोष्टी निघून जाण्यामध्ये सुरुवात होते नाही काय. माझ्या बोलण्यामध्ये त्यावेळेस पुन्हा गांभीर्य नसायचं नाही काय, अजिबात नव्हतं. एखाद्याला सहज अगदी मी लगेच बोलून टाकायचं, एक दिवस आंबरे बरोबर माझी झाली
म्हणजे आता मी सांगतो तुम्हाला काय वर्गामध्ये, म्हणजे मी पण असंच होतो ना काय, तुमच्यापेक्षाही वाईट होतो मी, असं म्हणू शकतो मी. आणि आमराईत मित्रगणवर आणि दिली प्रतिक्रिया जोरात, आमराईत गेले तिकडून निघून. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, जेव्हा तो मनुष्य ध्यान करतो ना तेव्हा त्याच्यावर परिणामकारक बदल व्हायला सुरुवात होते. आपल्या वाणीवर तो कंट्रोल करतो, काय बोलायला पाहिजे नाही का ह्याचा विचार तो करतो नाही काय. आणि मग हा सराव जो जेव्हा मी करायला लागल्यापासून ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय झालेलं आहे, परिणाम व्हायला लागलेला आहे. तेव्हा कुठे नाही काय मी माझ्या स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ध्यान काय आहे, एक बंड आहे, आपलं आपल्याशीच बंड आहे, आपलं आपल्या मनाशीच बंड आहे नाही का एक प्रकारचं. म्हणजे आपण ध्यान करतो आणि विचार आला ना आपल्या मनामध्ये अकुशल, की त्या विचाराला आपण कसं रुजतो एखाद्यावरती, तो मला त्याविषयी असं बोलला, आता मी त्याशी बोलणार नाही, कट्टी करतो नाही का आपण, तसं त्या विकारावर आपल्याला कट्टी करावी लागेल. आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये तो येतो ना जेव्हा तो विकार किंवा राग द्वेष, तेव्हा तिथं आपल्याला काम करावं लागतं. तिथं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ध्यानाला बसाल तेव्हा तुम्ही प्रयत्न करू शकाल, परंतु ध्यानातून उठल्यानंतर तुमची खरी कसोटी आहे नाही काय. ध्यानातून उठल्यानंतर तुम्ही ध्यान करताय ठीक आहे, मग घरात तुमची बायको तुम्हाला म्हणलं काय वा हेच ध्यान करता का, तिथंच चालू होतं, सुरुवात तिथून होते, काय पप्पा असंच का. तर अशा प्रकारचं चालू होतं. आणि म्हणून आपलं ध्यान मन आहे ना, मनाशी आपलं बंड चालू होतं. आणि म्हणून ध्यानामध्ये आपल्याला अडथळे आपले पाहता आले पाहिजेत. 5 अडथळे आपल्याला तुम्ही पुढे जेव्हा अष्टांगिक मार्गाचा अभ्यास कराल तेव्हा त्याला तुम्हाला त्यामध्ये सम्यक प्रयत्न हा जो अष्टांगिक मार्गाचा सम्यक व्यायामामध्ये ते येईल बघा. आता तर 5 अडथळे येतात, ते म्हणजे कोणतं, एक कामछंद, दुसरं व्यापात म्हणजे द्वेष, तिसरा आळस, चौथं चिंता आणि 5वं शंका आणि कुशंका. तर पहिला आहे कामछंद. तर ध्यानामध्ये आपल्याला हा अडथळा येतो नाही काय. आपल्याला ध्यानातल्या अडथळ्यांच्या बाबतीमध्ये किती माहीत आहे तुम्हाला, मला माहीत नाही, पण आपण जेव्हा ध्यानाचा किंवा स्मृतीचा सराव करतो, आपण आत्ताच नाही काय ध्यानाचा सराव केला नाही का 10 मिनिटासाठी नाही काय, आपण काही लगेच नाही काय, आता म्हणजे आपण काय केलं, जस्ट शूटिंग केलं किंवा 10 मिनिटाचं मैत्रिमाना ध्यान केलं, आपण आपली बैठक केली, डोळे बंद केले, दोन्ही हात गुडघ्यावरती घेतले नाही काय, पाठ सरळ, मानसुद्धा आपण सरळ केली, की लगेच का आपण इमिडिएटली श्वासाच्या किंवा आपल्या मनाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. तर आपल्या मनामध्ये काय होतात, विचारांची प्रक्रिया किंवा विचारांची एक प्रकारचा प्रवाह चालू होतो नाही काय. आणि मग हे विचार कोणते असतात, तर आपण भूतकाळात काय झालं ते जे विचार येतात, भविष्यकाळात आपल्याला काय करायचं आहे ते विचार चालू होतात. म्हणजे रंगीत, याच्यामध्ये काय म्हटलं, कामछंद म्हटलं. कामछंद म्हणजे याला सेक्सच्या विषयी देखील आपल्या मनामध्ये विचार येतात आहे का. आपण आपल्या कुटुंबात, आपल्या ऑफिसात किंवा समाजात आपण जेव्हा ध्यान सराव करत असतो तेव्हा दैनंदिन जीवनाशी आपण जे काही संबंधित आहेत विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आणि आपण भौतिक गोष्टीविषयी, भौतिक गोष्टी म्हणजे त्याला आपण हे म्हणू शकतो, पैसा असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी, गाडी असेल नाही काय, यांना भौतिक गोष्टी म्हटलं आहे नाही का, यांच्याविषयी आपल्या मनामध्ये विचार येतात. किंवा अन्न असेल, अन्न पण भौतिक गोष्टीमध्ये काय म्हटलं आपण म्हणतो याला अन्न वस्त्र निवारा, म्हणजे जास्त प्रमाणात असल्यामुळे ते कामछंदामध्ये आलेलं आहे. आपली गरज आणि इच्छा या गोष्टी आम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. आपण गरज म्हणून त्या घेतो की इच्छा म्हणून नाही का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या अडथळ्याला कामछंद म्हटलेलं आहे. किंवा आर्थिक गोष्टीविषयी विचार येतात, लैंगिकता याच्याविषयी आपल्या ध्यानात विचार येतात. आणि आपली तृष्णा खूप मजबूत असते, तृष्णा एवढी भयानक असते ना की आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त आपण या तृष्णेमध्ये अडकून पडलेलो आहोत नाही का. कपाटामध्ये खूप साड्या आहेत, खूप कपडे आहेत, पण अजून ऑनलाईन मागवतो. हा कपाट भरलेलं आहे, पण आपण पुन्हा ऑनलाईन, एवढं आपण त्या कामछंदामध्ये अडकून जातो नाही काय. तर आपल्याला हा अर्थ जेव्हा आपल्या ध्यानाच्या सरावामध्ये सराव करताना येतो तेव्हा आपण आपल्या मनात या कामछंदापासून सुटका करून आपल्याला घेता आली पाहिजे. तर मग आपण सुटका कशी करणार नाही काय, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, शांती आणि संतुष्टीचं आचरण आपल्याला करावं लागेल. शांत आणि संतुष्टी म्हणजे आपण जे आहे व्यवस्थित आहे नाही काय, त्यातमध्ये आपण संतुष्ट राहिलं पाहिजे आणि ते शांतीचं आचरण आपल्याला करावं लागेल. त्यानंतर काय आहे दुसरा, व्यापात म्हणजे द्वेष नाही का. आपल्या ध्यानाचा स्मृतीच्या सरावात आपण करायला तेव्हा आपल्या मनात द्वेष येतो,
पण हा द्वेष कुठून बाहेरून येत नाही, हा आपल्या ऑलरेडी मनामध्ये असतो नाही काय. आपले कोणाशी खूप दिवस आधीवर खूप भांडण झालेलं असतं बघा. तुम्ही जेव्हा मेडिटेशनला बसाला, उद्या तुम्ही जेव्हा खरंच तुम्ही ध्यान सखोल कराल ना, तेव्हा तुम्हाला हे अर्थात तुम्ही अभ्यास कराल त्याविषयी शंका नाही, परंतु जेव्हा प्रॅक्टिकली कराल ना तेव्हा हे तुम्हाला अधिक समजेल नाही काय. ध्यानाचा सराव करायला बसलो की आपल्या मनामध्ये द्वेष येतो. आपण आपल्या मनात जो व्यक्ती खूप दिवस झालेला असतं नाही काय, त्याचं नाही काय माझं काहीतरी झालेलं आहे भांडण नाही काय, हे आपल्या मनामध्ये येतं. आणि त्या द्वेषातून बाहेर पडायचं असेल, त्या रागावरून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला आपल्या या द्वेषावर काय करावं लागेल, त्या अडथळ्यावर काम करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मैत्री भावना ध्यानाचा सराव करावा लागेल नाही काय. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे आळस आहे नाही काय. कधी कधी आपल्याला ध्यान करायला देखील आळस येतो. तर अगदी या प्रवचनाला मी शनिवारी यांचं प्रवचन झालं आणि सहज सत्यकुमारांना फोन केला की दुसऱ्या येणाऱ्या शनिवारी कोण आहे, तो बोलले कोण नाही. तर बोललो मला असं वाटतं की मी दुसरा वर्ग लीड करावा. तर ठीक आहे, मी 2-3 दिवस पुढचे चांगलं अभ्यास करत होतो, वाचत होतो, पुस्तकं चाळत होतो, काही ज्येष्ठ धर्माचार्यांची प्रवचनं ऐकत होतो, माझे काही अनुभव मी मनपाटलावरती आले. पण नंतरचे 2 दिवस आहे ना मी कॉलॅप्स. 2 दिवस मला आहे ना असं वाटतं, एवढा आळस माझ्या अंगात भरला होता ना की काय उठून नाही. 8 तास मी काहीतरी काम करून यायचो आणि घरामध्ये येऊन पडायचो. म्हणजे कधी कधी आपल्या मनाची अवस्था अशी सुद्धा होत असते. आपण अगदीच असं म्हणू शकत नाही की मी असा आहे, असं होऊ शकत. काही लोक असं म्हणतात मी असाच बोलतो मोठ्याने, असं होत नाही. रेडिओचा आवाज आपल्याला कमी करता आला पाहिजे. बटणं कुणाकडे आहेत, आपल्याकडे आहे. आपलं बटन काय आहे, ध्यान आहे नाही काय. आपण ध्यानाला कॉन्टॅक्टमध्ये आलं पाहिजे नाही काय. आणि म्हणून आपल्या शरीराला एक जडतो येतो आळसामध्ये नाही काय. तर तो आळस जो आहे ना तो आपल्याला चांगल्या गोष्टीपासून काय करतो, अलिप्त ठेवतो. बघा तुम्हाला आळस आला ना तर तुम्ही किती चांगलं काय असू द्या, तुम्ही जायला तुम्ही तयार नसते नाही काय. एक प्रकारचे आपण त्या आळसाचे गुलाम बनतो आणि आपण ध्यान करायचे थांबतो. 2 दिवस तसंच झालं. मी सकाळी उठतोय पण माझा मेडिटेशनमध्ये तेवढी शक्ती लागत नाही. 30-45 म्हणतोय आणि काही वेळ शांत बसतोय आणि मी उठून निघत होतो. तर यावर उपाय म्हणजे आपल्याला आळसातून बाहेर पडायचं असेल यासाठी योगासन केलं पाहिजे. आपण स्वतः आपली काय बनली पाहिजे, प्रेरणा बनली पाहिजे. यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या कल्याण मित्रांशी किंवा ज्येष्ठ धर्मचार्यांशी संपर्क साधला पाहिजे, त्यांच्यावर या विषयावर चर्चा केली पाहिजे. त्यानंतर चिंता किंवा आपण चिंता हा चौथा विकार आहे किंवा अडथळा आहे. जेव्हा आपण ध्यानाचा सराव करायला लागतो तेव्हा आपल्या मनात चिंता येत असते. आणि पण ही चिंता का येते तर आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या विषयी, त्यांच्या जॉबच्या विषयी, त्यांच्या लग्नाच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये चिंता येत असेल. आपण बँकेतून कर्ज घेतलं असेल तर त्याच्याविषयी चिंता आपल्या मनामध्ये येते. एखाद्या व्यक्तीकडून उसने पैसे घेतले असतील तर त्या बाबतीत आपल्याला चिंता येते. तर अशा प्रकारच्या चिंता आपल्या मनामध्ये ध्यानाचा सराव करताना किंवा आपल्या स्मृतीचा समाधीचा सराव करता येतो आणि या चिंता आपल्याला काय करतात, जाळून टाकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं ध्यान सराव व्यवस्थित होत नाही. आणि यासाठी आपण उपाय म्हणून आपल्याला गरजा आपण काय केल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजे, सीमित ठेवल्या पाहिजे. आपल्या गरजा शांती आणि संतुष्टीचं आचरण या ठिकाणी आपल्याला केलं पाहिजे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा अडथळा जर कोणता असेल तो म्हणजे शंका आणि कुशंका. शंका घेतो आपण नाही का, एकमेकावर शंका घेतो. किंवा आपण असं पण म्हणतो बुद्धाने तेव्हा ध्यान केलं, बाबासाहेबांनी कुठं ध्यान केलं. लोक शंका कुशंका घेतात नाही काय. बघा तुम्ही 22 प्रतिज्ञा आता काय झाल्या, काल बाह्य झाल्या, असं पण लोक म्हणतात, शंका घेतात. बाबासाहेबांना ती जाणीव होती म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा दिल्या सुद्धा आपण आज भरकटलो असतो आहे की नाही. आणि म्हणून चांगले काम नाही काय आपल्या संबंधित असलेल्या प्रसंगातून बाहेर न पडण्याची शुष्क मानसिक अवस्था. या शंका म्हणजे काय, आपल्या संबंधित असलेल्या प्रसंगातून बाहेर न पडण्याची शुष्क अवस्था नाही काय. तर मग या ठिकाणी एखादा व्यक्ती चांगले काम करत नाही, चांगले काम करायच्या फंद्यात पडत नाही, प्रतिज्ञाबद्ध होत नाही. शंका कुशंका ज्या मनात असतात ना तो प्रतिज्ञा होत नाही नाही काय. मला आपल्या संघाच्या विषयी का आमचा इथला माणूस होता, काय तो आमचा मामा होता, याच्याबद्दल मला काही राग नाही, पण तो काय असं कुठं झालं का, हे नाही खायचं, ते नाही खायचं, हे नाही प्यायचं, ते नाही प्यायचं. तर बोला असं काय जबरदस्ती नाही. तुम्हालाच्या जीवनाला काय गरजेचं आहे ते तुम्ही खाऊ शकता आणि ते तुम्ही पिऊ शकता. असं कोणी सांगितलेलं आहे, बुद्धाने सांगितलेलं
आहे. अशा शंका कुशंका लोक घेतात नाही काय. श्रद्धाविहीनता असं पण बोलतात बघा आपल्याला, काय तुम्ही भीम सुद्धा घेत नाही. ही शंका कुशंका आहे. जागतिक लेवलला काय चालतंय, भीमशुद्धी चालेल का, काय चालणार नाही काय, आणि म्हणून आपण ते घेत नाही. श्रद्धाविहीनता, अविश्वास, आपण ही संबोधीची प्राप्ती करू शकतो हे सत्य स्वीकारण्याची नाकुशी म्हणजे शंका कुशंका होय, विचिकित्सा होय. आणि यावर उपाय म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ यांच्यावर काय करणे, श्रद्धा ठेवणे नाही का, बुद्ध धम्म आणि संघ यांच्यावर श्रद्धा ठेवणे. तर अशा प्रकारे आजच्या या प्रवचनामध्ये मी ध्यान म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 5 अडथळे सांगितलेले आहेत आणि 5 विषय देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुशल चित्ताची अवस्था म्हणजे ध्यान. जे निरंतर आपल्या मनात कुशल विचार, सकारात्मक विचार चालू आहेत त्याला सम्यक समाधी म्हटलेलं आहे. कुशल विचारांचा निरंतर झरा आपल्या मनामध्ये चालू राहतो आणि या 5 अडथळे आपण आपल्या मनातून काढून टाकू तेव्हा आपल्याला सम्यक समाधीची अवस्था प्राप्त होते किंवा होऊ शकते. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, नियमित ध्यान सराव केला पाहिजे. जे मन आपल्यातील अकुशल किंवा नकारात्मक भावना काढण्यासाठी आणि कुशल किंवा सकारात्मक भावना विचारांचा निरंतर झरा आपल्या मनात चालू राहील किंवा राहतो, त्यासाठी आपण ध्यानाचा सराव कायम करत राहिलं पाहिजे. ध्यानातूनच आपण आपल्या मनाला आपल्या नकारात्मक किंवा अकुशल भावनावरती काम करून त्या कुशल सकारात्मक विचारांची वाढ करतो आणि आपल्या मनाला चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करतो. जे मन अकुशल विचारांनी, नकारात्मक विचारांनी भरलेलं आहे त्या चित्ताला ध्यानाच्या माध्यमातूनच आपले विचार काढून सकारात्मक विचारांची निर्मिती करतो आणि आपण ध्यानातून आपल्या मनाला काय करू शकतो, जाणू शकतो, ओळखू शकतो, आपल्या मनाचा विकास साधू शकतो. ध्यान हे काय आहे, साधन आहे आणि प्रज्ञा हे प्राप्ती आहे. ध्यानातूनच आपण प्रज्ञा किंवा शहाणपण प्राप्त करू शकतो. आणि म्हणून ध्यान म्हणजे काय आहे, तर ध्यान म्हणजे आपल्या मनाची कुशल अवस्था आहे. तर अशा प्रकारे आपण आज या ध्यान म्हणजे काय या विषयाला अजून थोडं अधिक स्पष्ट करण्याचा किंवा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुढेच्या वर्गामध्ये कदाचित प्रत्यक्ष ध्यान पण करावं लागेल, तशी तयारी पण करून तुम्ही या किंवा अधिक अडथळे 12 निदानं म्हटलं मी किंवा 6 धातूचं ध्यान म्हटलं मी आणि त्याचं ध्यान म्हटलं मी, एक असे अनेक प्रकारचे ज्येष्ठ धर्मचारी आहेत किंवा कोण धर्मचारी येतील तर ते आपल्याला सांगतील. मी अजूनही मला वाटतं एक प्रकारे थोडंसं एक्सटेन्शन सांगितले, सुगोष्णी सांगितलं तेच सांगितलं आणि थोडंसं त्यांच्यापेक्षा थोडं एक्सटेन्शन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. नवी मुंबई सेंटरने मला आज या ठिकाणी प्रवचन देण्याचा जो काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार मानतो आणि इथेच थांबतो. सर्वांना जय हिंद.